पंढरपूरच्या विठुरायाचे हात कमरेवर का आहेत याचंच कारण आज आपण या छोट्याशा व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मंडळी, पंढरीच्या वारीला सुरुवात झाली आहे। राज्यातील कानाकोपऱ्यातून भाविक पंढरपुरात विठुरायाला भेटण्यासाठी येतात। विठ्ठलाच्या मूर्तीवर अनेक आभूषणे आहेत, त्यामागे कारणही आहेत। मात्र विठुरायाचे हात कमरेवर का आहेत हे तुम्हाला ठाऊक आहे का? तर मंडळी, पंढरपूरच्या विठुरायाच्या मूर्तीचे हात कमरेवर असण्यामागे अनेक धार्मिक आणि पौराणिक कथा प्रचलित आहेत। सर्वात प्रमुख आणि स्वीकारली जाणारी कथा म्हणजे पुंडलिक नावाचा एक परम मातृपितृभक्त आपल्या आईवडिलांची सेवा करत होता। एकदा भगवान विष्णू पुंडलिकांच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्याला भेटायला आले। जेव्हा भगवान विष्णू पुंडलिकांच्या घरी पोहोचले तेव्हा पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करण्यात मग्न होता। त्याने देवाला बसण्यासाठी एक वीट दिली आणि सांगितले की माझ्या आईवडिलांची सेवा पूर्ण झाल्यावर मी तुमच्याशी बोलेन। आपल्या भक्ताच्या पितृभक्तीने आणि सेवाभावाने भगवान विष्णू अत्यंत प्रभावित झाले। पुंडलिक सेवा पूर्ण करून येईपर्यंत भगवान विष्णू त्याच विटेवर हात कमरेवर ठेवून उभे राहिले। पुंडलिकाच्या भक्तीमुळे ते तिथेच विठ्ठल रूपात कायमचे वास्तव्य करून राहिले अशी श्रद्धा आहे। त्यांचे हात कमरेवर असणे हे त्यांच्या शांत आणि प्रसन्न मुद्रेचे तसेच भक्ताची वाट पाहणाऱ्या स्थितीचे प्रतीक मानले जाते। स्थिरता आणि प्रतीक्षा हात कमरेवर असणे हे विठ्ठलाच्या स्थिर आणि शांत स्वभावाचे प्रतीक आहे। ते भक्तांना कधीही दर्शन देण्यासाठी आणि त्यांच्या हाकेला ओ देण्यासाठी सदैव तयार आहे, हे देखील ते सूचित करते। कमरेवर हात ठेवण्याची मुद्रा ही समता आणि संतुलन दर्शविते। याचा अर्थ असा लावला जातो की विठ्ठल भक्तांना जीवनात मध्यम मार्ग अवलंबण्याचा संदेश देतात। विठ्ठल हे भक्तांसाठी कोणत्याही प्रकारची भूमिका घेण्यासाठी तयार असतात, अगदी विटेवर उभं राहून वाट पाहण्यापर्यंत। त्यांच्या कमरेवरचे हात हे त्यांची भक्ताधीनता आणि साधेपणा दर्शवतात। थोडक्यात विठुरायाच्या कमरेवरील हातांची मुद्रा ही त्यांच्या शांत, प्रेमळ, भक्ताधीन आणि समतोल स्वभावाची साक्ष देते। तर मंडळी, आशा करते ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल, त्यामुळेच व्हिडिओला शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।